तर मित्रांनो आता आम्ही असं झोपलेलो आहे आणि स्टेशनच्या बाहेर भावानो सकाळचे 5-5:30 झालेत पण बेकार पाऊस पडतोय. आवाज तुम्हाला येत असेल. सर्व पंखे बंद आहेत पण पाऊस पडतोय भावानो, एकदम खतरनाक गडगडतंय. जय श्री महाकाल मित्रांनो, मी विपुल तुमचं सर्वांचं स्वागत करतो टाइम टू ट्रॅव्हल मध्ये. आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे अयोध्या जंक्शन वरचं तुम्हाला टूर करवणार आहे आणि इथं कसं काय काय आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो, तुम्हाला भारी इथलं अयोध्यामध्ये जेवढं काय आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो सर्वात पहिला बघाल तर स्टेशनच्या आतमध्ये आल्यावर मी इकडं बॅग वगैरे ठेवले. इथं थांबलेला यो भाव आपल्यासोबत आहे आणि इकडं साफसफाई वगैरे चालू आहे. आणि इकडं पब्लिक बघा तुम्ही एकदा, वरती सर्व बसलेले आहेत आणि लय भारी वाटतंय. आणि या साईडला बघा जेवणाची व्यवस्था केलेली आहे, जेवण वगैरे हॉटेल वगैरे भेटून जाईल. लोक बघा एकदा कसे मस्तपैकी राहिलेत, काय टेन्शन नाही काय नाही. या साईडला यांचं म्हणजे रेल्वे स्टेशनवाल्यांचं जेवणाचं हे आहे ते तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर इकडं वरती सेकंड प्लॅटफॉर्म नंबर 1, 2 आणि 3 वर जायला वरतून ॲक्सिलेटर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इकडं लॉकर्स भेटून जातील, ते 24 तासासाठी ठेवू शकता. ज्यांच्याकडं तिकीट आहे त्यांनाच ते भेटतं आहे. आणि इकडं बघा हे चार्जिंग स्पॉट आहे. चार्जिंग स्पॉट आहे. चार्जिंग स्पॉट नंतर आता आपण आलेलं आहे मेन एंट्रन्समध्ये मध्ये. आणि तुम्ही बघू शकता गिलेरी आहे. त्याच्यानंतर आता आपण आलेलं आहे तर दाखवतो तुम्हाला इकडं अयोध्या. आणि पब्लिक बघाल तर भावानो एवढा अफाट पब्लिक आहे ना भावानो, त्याचा काही विचारच नाही. जो तो आपला फोटो वगैरे काढतोय फुल मस्तपैकी. या साईडून 1 नंबर प्लॅटफॉर्म आहे समोर आणि समोर तुम्ही बघताय गिलेरी. आणि बरेच लोक फोटो वगैरे काढण्यासाठी येतात. आणि इकडून हे बाहेर जायचा रस्ता आहे आणि इथं चेकिंग वगैरे होते. समोर तुम्ही बघाल तर हे तिकीट काउंटर वगैरे आहे. त्या साईडला तुम्ही इन्क्वायरी वगैरे करू शकता, म्हणजे एका साईडची आहे. त्याच्यानंतर वरती जर जायचं असेल तर पुढं सीडी वगैरे आहे, सीडी वगैरेनी जाऊ शकता. लोक बघा भावानो किती लोक झोपलेले आहेत, कसं काय तुम्ही बघतायच. एकदम मॉलमध्ये आल्यासारखं वाटतं स्टेशन अयोध्या जंक्शन. आणि तुम्हाला दाखवतो गॅलरीचं काय आहे हे बघा. जबरदस्त वातावरण आहे भावानो, बरीच लोक येतात प्लॅटफॉर्मवर, ट्रेनची पण वाट बघतात. आणि आता वाजलेत बघा किती. चला तर तुम्हाला वरती पण घेऊन जातो. त्याच्या आधी बघा इकडं फुल बॉडी मसाज, म्हणजे पायाची मसाज वगैरे होते. अशा ठिकाणी तुम्ही इथं मसाज पण करू शकताय. लोक मसाजचा आस्वाद पण घेतात. आणि लोक बघा किती आलेले आहेत इकडं, कसे पण झोपलेले आहेत, काय पण आहे आपला जसा वाटेल तसा झोपलेले आहेत. आणि जे अपंग लोक असतील त्यांच्यासाठी व्हीलचेअरची पण सुविधा इथं उपलब्ध आहे. आणि तुम्हाला आता चला वरती घेऊन जातो. वरती जाण्यासाठी हे ॲक्सिलेटर पण आहे आणि त्याच्याच बॅक साईडला लिफ्ट सुद्धा आहे. तर तुम्ही लिफ्टनी पण जाऊ शकता आणि ह्याच्यानी पण येऊ शकता. तर पहिला आपण जाऊया आता हे ॲक्सिलेटरवरनं. चला दाखवतो वरती जाताना कसं आहे. जबरदस्त आहे माहोल. आणि त्याच्यानंतर इकडं बघा पब्लिक कसं आहे. वरचा माहोल दाखवतो तुम्हाला. एकदम जबरदस्त आहे भावानो. तुम्ही इकडं आलात ना तर अयोध्या टूर एकदम बघण्यासारखी आहे. आणि समोर बघता तुम्ही, पहिलं झाल्यावर माझे मेन तर शौचालय वगैरे लागतं, त्याची सुविधा सर्व समोर केलेली आहे. त्याच्यानंतर इकडं परत सेकंड फ्लोअरला आल्यावर खाण्याची सुविधा आहे, व्यवस्था आहे. या साईडला पण आहे. आणि इकडून जातो तुमचं 2 नंबर प्लॅटफॉर्म किंवा 3 नंबर प्लॅटफॉर्मला जायचं असेल तर. त्याच्यानंतर तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतो एकदा की कसं खालती दिसतंय ते बघा. एकदम जबरदस्त. माणसं जवळ नुसती पडून आहेत, काय भारी वाटतंय भावानो. त्याच्यानंतर ही लिफ्ट आहे जी खालून वरती येते.
आणि इकडं हे प्लॅटफॉर्मवर जाते रस्ता. चला तर अजून दाखवतो तुम्हाला, म्हणजे पुढपर्यंत बसण्याची व्यवस्था केलेली आहे लोकांसाठी, काय टेन्शन नाही, एकदम भारी जबरदस्त आहे. मधला व्ह्यू दाखवतो तुम्हाला वरतून. हे बघा इकडं खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था आहे, एकदम जबरदस्त वाटतं वातावरण. आता मी एक रात्र, आजची रात्र तर आम्ही स्टेशनवरच काढतोय, तर जबरदस्त वाटतंय. लोक बघा भावाने एकदा मस्त झोपलेले आहेत, एकदम निवांत, काय टेन्शन नाही आणि फुल सेफ्टी मध्ये राहतात लोक. म्हणजे ज्याचं सामानाची व्यवस्था स्वतः करावी. पण अशी दुकानं वगैरे तुम्हाला बघायला भेटतील मस्तपैकी. इकडं पब्लिक इंग्लिश झोपलेलं आहे, मस्त पंखे चालू आहेत, एकदम जबरदस्त, काय टेन्शन नाही असं. हे बघा इकडं बाबा लोक झोपलेले आहेत, काय मस्त एकदम. मेन भाग बघा भावाने एकदा. आणि समोर बघताय ना, समोर पण आहे भावानो वेटिंग रूम आणि ह्या साईडला पण आहे वेटिंग रूम. म्हणजे मॉलमध्ये झाल्यासारखं वाटतंय, एकदम जबरदस्त. आणि हे सिटी मारतात ना, ते मध्ये जेवढे पण लोक थांबतात त्यांच्यासाठी जरा मारतात, कारण की मधला स्पेस लोकांना येण्या जाण्यासाठी पाहिजे, त्याच्यामुळे ते जरा सिटा बिटा मारतात. बाकी काय विषय नाही. तरी पण बघूया, हे आता तिथं चालले सिटा मारत, काय विषय आहे त्यांचा ते बघूया. बरोबर, त्यांचं म्हणणं आहे की हा जेवढा एरिया आहे ना पॅसेज, त्या पॅसेजवर तुम्ही झोपू नका, बाकी काय नाही. बाहेर तुम्ही त्या साईडला झोपा किंवा या साईडला झोपला तरी चालेल, किंवा स्टेशनवर झोपला तरी चालेल. आणि तुम्ही वरती बघा, हे बघा ते वरती पण बसण्याची आणि सोय सर्व आहे, एकदम जबरदस्त. चला तर अजून तर खाली बघा भावानो आणि समोर बघा एकदा, जबरदस्त माहोल आहे इकडं. जर आता तुम्ही एकदा मला कमेंट करून सांगा, जर मी ह्या ठिकाणी समोर मध्ये जाऊन टेंट लावला आपला तर कसा वाटेल, एकदा कमेंट करून नक्की सांगा भावानो, लय जबरदस्त आहे. तर भावानो जर मी मध्ये टेंट लावला तर लोकांचं काय रिॲक्शन असेल एकदा तुम्ही सांगा, तुमचं इमॅजिन करून सांगा की जर तिथं टेंट लावलं मध्ये एवढ्या भागामध्ये लोकांच्या मध्ये, तर तुमचं इमॅजिन काय असेल ते मला एकदा तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला, अयोध्या टूर कशी वाटली ती तुम्ही मला एकदा कमेंट करून सांगा. फुल व्यवस्था आहे, फुल एकदम हायफाय, जसं मॉलमध्ये असतं तसंच रेल्वे स्टेशन आहे, लय जबरदस्त. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत जय श्री महाकाल, जय श्री राम. पाया तो लगा सब कुछ जय